विशाल मात्रे यांना कडक नोटा दिल्या जात आहेत. कडक फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. पुराणी तलवार लेकिन वही धार आणि क्रिश 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. क्रिश आपण देखील या, आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्रिश मात्रे क्रिश सॉरी या आपण या, आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्रिश पाटील यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मान्यवरांना विनंती असेल आपल्या आपल्या शुभ असते आपण नक्कीच हे पारितोषिक द्यायचं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर मित्रांनो आपण वाढदिवस इथे साजरा करणार आहोत. बर्थडे सेलिब्रेट केलं जाईल, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जेवणाचं व्यवस्था नक्कीच केले गेले होते. विलास म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यापाऱ्या जाऊया. त्यांचे सुपुत्र स्मित म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. रॉयल किंग्स आपण देखील या आणि पंचाने फक्त 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे. पंच सामना सुरू ठेवायचा नाही. डीजे नक्कीच एक बर्थडे सॉन्ग आपण रेडी राहायचं आहे. स्मित म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जेवणाची व्यवस्था देखील केली गेली होती. सुमित पाटील आणि ऋषिकेश पाटील यांच्याकडून फायर शो नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता आणि त्यांचं मनस्वी धन्यवाद पुन्हा एकदा आपण घोळगाव प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. तर वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय. डीजे चला बोलणार आपण अजून एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला. तुम्ही मच्छिंद्र पाटील सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आमच्या अल्पेश गायकवाड भिवंडीतील एकमेव नामांकित स्कोरर. स्वागत आहे तुमचं. सुभाष सर तो माईक आणा ना. सुभाष सर तो माईक. स्ट्राइकला संतोष पाटील. गोलंदाज तयार. ओ पहिला स्लोवर. पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय. चांगला चेंडू मात्र गोलंदाजानं ओव्हर स्टेपिंग केली आणि पंच सांगत असताना स्टंपला हात लागलाय. त्यामुळे तुम्हाला पंचांचं लक्ष अगदी कडी नजर तुमच्यावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा रात्रीचे वाजतात ते ठीक 10:47 टॅप केला. शेवटच्या मोमेंटला पंचांचा बोट आकाशाला. फलंदाज बाद दिलाय. यस बर्थडे बॉय देखील आमच्या मंचावरती आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. हॅपी बर्थडे. यामध्ये आता खूप चांगली स्पर्धा. मजा आली. खरोखरच मजा आली. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. कॉमेडी बॉक्सच्या समोर कोणी उभे राहू नका कारण स्कोरला काही दिसत नाहीये. सामना आपण एन्जॉय करतोय. अभिषेक आले फलंदाजीमध्ये. अभिषेक थले एक चांगला फिटनेस असणारा खेळाडू आहे. एक चांगला फिटनेस. बाबू जरा बघ ना माईकला काय होतोय. आलो चेक. आणि आवाज दे ना.
जल्लोष आनंद या स्पर्धेमध्ये आपण लुटतोय. अभिषेक थले आलाय स्ट्राईक आता नॉन स्ट्राईकला आलाय तो आणि स्ट्राईकला आता असणार आहे एकनाथ चौधरी. पहिले षटक मार्गस्थ 4 षटकांचा सामना फलंदाजी करतोय. टॉस हरल्यानंतर हा संघ इन ऍक्शन मध्ये युग टायटल संघ आणि फलंदाज बाद. यस इट इज. युग टायटन छोटू आला सेकंडला. छोटू पाटील फुल टॉस आणि स्टेट डाव चौकार ब्युटिफुल शॉट. यस थँक्यू बँचो पथक तुमचे देखील स्वागत आहे. 10 धावा दापल कव्हर. छोटू ऑन साइडला चांगला बॅकअप आहे. ऑन साइडला लॉंग ऑनला मिळणार ते एकच धाव. एका धावेनं धावसंख्येला आकार षटकाची झाली सांगता 11 धावा दापल कव्हरती एक गडी बाद झालाय. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना युग टायटन या संघाची धावसंख्या 11 धावपल कव्हरती. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सुमित आला स्ट्राईक एंडला. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होणार. संघनायकाकडे लक्ष लागले कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार याची प्रतीक्षा. गोलगाव प्रीमियर लीग 2025 चा पर्याय अक्षय पाटील डेपोली गाव जेपोली या गावामधून आल्या. स्वागत आहे तुमचं. खरी स्पर्धा आता महाराष्ट्रामध्ये चर्चेला विषय झाली. ही स्पर्धा आता छोटी राहिली नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा स्पर्धेची. प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक नगरात. चला सामना सुरू करा. पंच सांगत असताना वेळ नको वेळ वाया नका घालू. 11 धावा दापल कव्हर. लक्क प्रकाश चंद्र देखील आपला साक्षीला आहे. वरती बघू शकाल आपण अगदी डोक्यावरती चंद्र आलाय. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि या लक्क प्रकाशामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चला जास्त वेळ नको. संघनायकाला विनंती करूया आपण. साई युग संघ जास्त उशीर नको प्लीज. स्लो बॉल डॉट डिलिव्हरी. अंडरम बॉक्स मध्ये अंडरम क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही डॉट चेंडू फेकता ना तेव्हा तुमची अग्नि परीक्षा असते आणि त्या अग्नि परीक्षेला सामोरे गेला आहे गोलंदाज. पंच खून करत येईल वाटतं कोणती तरी लेग बाईटची. एकच धाव मिळणार. गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर तदनंतर आता एकच धाव मिळणार. 12 धावा दापलकवरती होणार. सिंगल डबल समीकरण सध्या जुळत आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. वाईड यॉर्कर फलंदाजाला बीट केलाय. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. गोलंदाजाचं कौतुक करेन गोलंदाज. जतीन पाटील. जतीनकडे अनुभव चांगला आहे कारण ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय त्याची लेन चांगली आहे. लाईन चांगली आहे. ॲक्युरेसी चांगली आहे. परफेक्शन चांगलं आहे. कंट्रोल देखील चांगला आहे त्याचा. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना 12 वरती. पंचाने सांगितलं नो बॉलचा इशारा. करती तुम्हाला लाईन नाही त्या लाईनच्या पुढेच तुम्हाला चेंडू डिलिव्हर करायचा आहे. त्याच्या मागे टाकलात तर तुम्हाला नो दिला जाईल आणि पंचांनी खून दाखवली. अल्पेश गायकवाड सांगतील आम्हाला धावसंख्या 13. चांगले स्कोरर आहेत आमचे भिवंडी ते 1 नंबर स्कोरर. हिट झालाय मात्र फलंदाजाच्या पॅडला आणि एक धाव वेगानं पूर्ण केली. तलमल किती आहे धावा रोखण्याची आणि एका बाजूला तलमल किती आहे धावा बनवण्याची. 14 धावा. GPL गोलगाव प्रीमियर लीग 2025 चा पर्व. सर्वांचं मोस्ट वेलकम स्वागत आहे. चांगला चेंडू हिट केलाय. पंचानं सांगितलं फलंदाज बाद. दुसरा धक्का 14 वरती. चौदा धावा. बँजो पथक देखील खूप सुंदर संगीत आपल्यापर्यंत सादर करतोय. हिट केल्या चेंडूला समोर लॉंग आपला बॅकअप मिळणार एकच धाव. एका धाव्यानं फारसा फरक पडणार नाही स्कोरबोर्ड मध्ये. 15 धावा धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. या षटकामध्ये फक्त 5च धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात वेगानं
नंतर या षटकामध्ये फक्त 5च धाबा, 15 धाबा, 4च धाबा माफ करा. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा होत्या आणि या षटकामध्ये 4 धाबा, 15 धाबा. जे प्रेक्षक कोणी जेवायचे राहिले असतील भोजन करण्याचे, तर भोजनाची व्यवस्था सुरू आहे तुमच्यासाठी अजून देखील. भरपूर प्रेम दिले या स्पर्धेनं तुम्हाला. सर्व सुविधा तुमच्यासाठी, जेवणाची सुविधा, बसण्याची सुविधा, पाण्याची सुविधा, लाईव्ह टेलिकास्टची सुविधा. चांगली स्पर्धा, महाराष्ट्रातील नंबर 1ची स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेटचं जेव्हा जेव्हा नाव निघेल ना तेव्हा JPLचं नाव आम्ही आवर्जून घेऊ. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार, 14 धाबा, 15 धाबा झाल्या होत्या धापलकावरती 2 षटकांमध्ये. आणि आता अजून एक सिंगल मिळणार म्हणजे धावसंख्या धापलकावरती 16 होणार. 30चं षटक सुरू आहे. कधी धाबा होतील कधी वाटत नाही होणार, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धाबा. आतमध्ये आलाय चेंडू, गुड फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा. फिल्डर जितेश होता तिथे. एकच धाव, रिस्की सिंगल पूर्ण करत असताना 17 धाबा. 30चं षटक मार्गस्थ. फिल्डिंग मध्ये चेंजेस, हवेत गोलंदाजाला गुड बॉलिंग. ओ, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक करायचा होता, मात्र चेंडू बाहेरच राहिलाय. पंचानं सांगितलं स्लाइडली स्विंग झाला, मात्र थोडासा बाहेर राहिला. आता लेग ब्रेक नाहीये, नाहीये, धावांची ओढ नाहीये. आणि धावसंख्या धापलकावरती 18 धाबा. बरोबर कल्पेश, 18 धाबा. 30चं षटक मार्गस्थ असताना कमी स्कोरिंगचा सामना कदाचित पाहायला मिळेल. गुड बॉलिंग, समोर खेळलाय, नाहीये, नाहीये. 18 वरती शांत राहावं लागले फलंदाजांना. युग टायटन या संघाची धावसंख्या फक्त 18. 30चं षटक मार्गस्थ असताना गडीबाद झालेत एकच. चांगला चेंडू गॅपमध्ये केल्याचा प्रयत्न, पंचांच्या मागे चेंडू गॅदर केला जातोय. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि 2 धाबा होतील. चेंडू हातामध्ये का आणला हे सांगितलं गोलंदाजानं. तुला चेंडू फेकायचा होता हे सांगितलं गोलंदाजानं. आणि 2 धावा मिळाल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकतील 20 धावसंख्येवरती. 30चं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा आणि अशा ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये ही स्पर्धा एन्जॉय करतो आपण. वाईटचा इशारा पंचाकडनं येईल. 21 धाबा. वाईट चेंडू म्हणजे निश्चित डोक्याला ताप असतो, तर तुम्हाला जास्त चेंडू फेकावे लागत असतील. लेग ब्रेक, आता लेग ब्रेक केलाय, चेंडू बाहेर काढला टप्पा बांधल्यानंतर. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, हिट. पंचानं सांगितलं फलंदाज बाद. 22 वरती दुसरा धक्का. थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. अगर कोई जलपान करने का शेष है तो जलपान की सुविधा अभी भी आपके लिए मुहैया की गई है. तो गुजारिश से आपके खाना वहाँ पर अभी भी बंटवारा जा रहा है. तो जो भी दर्शक हमारे अभी भी खाना खाने के शेष है उनसे अनुरोध है, जाइए वहाँ पर खाने की सुविधा आपके लिए मुहैया की गई है. स्वागत है आपका. 22 धाबा धापलकावरती अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, आमचा लाईव्ह टेलिकास्ट, सुंदर एंटरटेनमेंट आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पर्धेमध्ये देण्यात आली. 22 धाबा. शेवटचा षटक मार्गस्थ. किती धाबा होतील? 35, 40 की 45? गुड डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील. आणि पंचानं सांगितलंय बाउन्स झालाय, चेंडू बाउन्स झालाय. पंचानं हेच सांगितलंय. किती स्ट्रॉंग अपील आहे बघा, किती स्ट्रॉंग अपील आहे. मध्ये पंचानं सांगितलं टप्पा पडलाय, कारण टप्पा आउट नाहीये, बाउन्स झालाय. 22 वरती 2 धक्के. शेवटचं षटक. हे बघा प्रेक्षक आमचे या सामन्याचा आनंद उठत असताना. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, ब्युटिफुल. वरून खेळलाय, सोपा झेल काढून दिलाय. 22 वरती 3 बाद. वाह वाह वाह, क्या बात आहे बँजो पथक. मी निघालो, तुम्ही येताय का? आम्ही आलो या स्पर्धेला, तुम्ही यायला विसरू नका स्पर्धेला. एकच धाव. 23 धाबा धापलकावरती होणार. 23 धाबा. पुढचा सामना रॉयल किंग आणि बिंदास ब्लास्टर. टॉस साठी संपर्क करा. फुल टॉस चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, रन आउट होणार.
23 वरती 4 धक्के आतापर्यंत खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते, ती मात्र युग टायटन या संघाची. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. 23 धावा फक्त. कमी स्कोरिंगचा सामना आहे, फक्त 23 धावा. निशांत चौधरी आलाय इन ॲट नंबर 6 वरती. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, लेन चांगली, लाईन चांगली, ॲक्युरेसी चांगली, परफेक्शन आणि कंट्रोल देखील, व्हॅरिएशन देखील आहे. सुपर बॉलिंग. बॅट अँड पॅड मध्ये फलंदाज पुढे आला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न झाली, दुसऱ्या धाब्याचा अयशस्वी प्रयत्न आणि फलंदाज बाद. अशा रीतीने सत्र समाप्त झालंय. 1 to go. थँक्यू. येस, सुभाष सर टॉस साठी आमंत्रित करूया आपण. बिंदास ब्लास्टर आणि रॉयल किंग या टॉस साठी. शेवटचा चेंडू षटकातील आणि इनिंगचा देखील एकच धाव मिळणार. फक्त 25 धाबा आणि 26 धाबांचं छोटं आव्हान मैदानावर साई युग संघासमोर. चला टॉस साठी आपण सुभाष धुमाळ सरांकडे जाऊया ओपिनियन साठी. नागेशजी भोईर साहेबांना विनंती असेल का पण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि रुपेशजी हरट साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. गोलगाव प्रीमियर लीग खेळपट्टी. टॉस साठी या दोन्ही संघ नाईक. रॉयल किंग आपण पाहतोय सागर म्हात्रे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला बिंदास ब्लास्टर. मात्र काटा आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे बिंदास ब्लास्टर. टॉस विन संघनायकाला कोल्ड्रिंक्स दिलं जाईल. टॉस विन संघनायकाला आमच्या मान्यवरांची शुभ असते ही कोल्ड्रिंक्स दिली जाते, हे आपण पाहू शकता. आणि आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यासपीठाची सोबत व्हायची आहे. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही, निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग स्वीकारले. टॉस बॉक्सून न्यूज आहे बिंदास ब्लास्टर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्स मध्ये. बॅक टू कॉम बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. एक तर फक्त 26 धावांची गरज आहे, 25 धावा झाल्यात. चला साई युग संघाला 26 धावा कुटायच्या आहेत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. उद्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी नॉनव्हेजची व्यवस्था आहे, जेवणाची सुविधा. येस, उद्या यायला विसरू नका. 3 दिवस धमाल करूया आपण या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा, महाराष्ट्रातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. बाईक देखील तुम्हाला देण्यात येईल. चला पंच सामना सुरू करूया आपण. हो, 26 धावांची गरज आहे. हेमंत पाटील काहीतरी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतील. प्रचंड मेहनत आहे हेमंत पाटील यांची, त्यांची संपूर्ण टीम, त्यांची संपूर्ण गावाची मेहनत आहे. कारण GPL आहे, नाव मोठं आहे. GPL आहे ना, हे जे GPL नाहीये हा ब्रँड आहे. आता 9 सामने आज आपण कव्हर करणार आहोत आणि 6वा सामना आपण खेळतोय. अजूनही सामने बाकी आहेत. जे प्रेक्षक जेवायचे बाकी असतील ना, तर जेवणाची सुविधा तुमच्यासाठी अजूनही उपलब्ध आहे. जेवणाचा भोजनाचा आस्वाद घ्या. उद्या तुम्हाला स्पर्धेमध्ये नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था, क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळतील. आताच हेमंत पाटील यांना मला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. चांगलं आयोजन, खूप चांगलं आयोजन, प्रचंड डिसिप्लिन, प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये आणि प्रेक्षकांचा देखील प्रचंड उदंड प्रतिसाद.
पहिला स्विच हिट आणि चौकार. पहिला चेंडू चौकार. थँक्यू. संजयच्या बॅटमध्ये निघालाय पहिला चौकार, नंतर सिंगल, थोडासा नाराज आणि धावसंख्या 5. 26 धावा फक्त कुटायच्या तुम्हाला. बिंदास ब्लास्टर अप वर्सेस रॉयल किंग पुढचा सामना आणि हा सामना साई युग वर्सेस युग टायटन. हा सामना सोपा आहे कारण आता पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर 2 सिंगल, त्यामुळे धावसंख्येला 6 वरती आकार. स्विचचा वापर नाही जमला, आता एकदा मिळणार. मागच्या 3 चेंडू ते 3 सिंगल, पहिल्यांदा चौकार आणि आता मात्र 1 न धावसंख्या पुढे सरकणार ती 7 वरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. हे बघा आमचे आयोजक एन्जॉय करतात. पुढचे 3 दिवस आपलेच आहेत. अजून एक चौकार. जीपीएल आता ब्रँड बनलाय. कारण ते जीपीएल फक्त नाव नाही तर मोठा ब्रँड बनलाय, कारण ब्रँडच झालाय. कारण ज्या पद्धतीने स्पर्धा आपण बघतोय, खूप चांगली स्पर्धा, अप्रतिम आयोजन. धावसंख्या 12 धापलकावरती. आमचा कॉमेंट्री बॉक्स मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतोय. या प्रेस स्पर्धेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कॉमेंट्री करतोय, महाराष्ट्राच्या, राज्याच्या बाहेर, देशाच्या बाहेर देखील. मात्र असं आयोजन आम्ही पाहिलं नाही अंडरम क्रिकेटच्या माध्यमातून. खरोखरच कौतुक करावं आयोजकांचं, तेवढं कमी आहे. कारण 3 दिवस त्यांचा उत्साह आहे, त्यांची जत्रा आहे आणि त्यांचा हा क्रिकेटचा महोत्सव आहे. का ज्या पद्धतीने जीपीएलचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे. नेहमी चर्चेमध्ये असणारी ही स्पर्धा 365 दिवस या स्पर्धेची आम्ही वाट बघत असतो. अशी नामांकित महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जीपीएल म्हणजे गोल्ड प्रीमियर लीग 2025चं अभूतपूर्व पर्व. मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती सातत्याने चढत असताना आणि पुढच्या वर्षी देखील आमूलाग्र बदल घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर पुन्हा भेटेल 2026 मध्ये. चला, 26 धावांचं आव्हान. धावसंख्या धापलकावरती 12 आणि फक्त 13 धावांची गरज आहे. आता 18 चेंडू आणि फक्त 13 धावांची गरज. फुल टॉस बॅटवरती चांगला घेतलाय, मात्र फिल्डिंग देखील तेवढी चांगली आणि क्षेत्ररक्षण चांगलं झाल्यामुळे मिळणार ती 1च धाव. धावसंख्या 13 वरती पोहोचणार. 12 नंतर 13 वाजलेत ते 11 वाजून 10 मिनिटं. नाहीये. गुड डिलेव्हरी, स्लोवर डिलेव्हरी, गुड डिलेव्हरी. 13 वरती धावसंख्या थांबली, स्थिरावली. स्विचचा फटका, मिळणार 1 धाव. 1 धावे धावसंख्येला आकार येतोय. 14 वरती पोहोचत असताना धावसंख्या 14 धावा. अंडरम क्रिकेटची स्पर्धा फार मोठी आहे. गॅप मध्ये चांगला फटका, चौकार. कडक बॅटिंग. कडक बॅटिंग, कडक फटका. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये, अजून एक चौकार. तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त सामना खुला केलाय. स्वीपचा फटका, मिळणार ती 1च धाव आणि फक्त आता 2 धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी. सोपा केलाय सामना. 2 षटका आणि 2 धावांची गरज. 12 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. 2 चेंडू 12 असती तर मजा आली असती, मात्र नाही, उलट समीकरण आहे. 12 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. कारण अंडरम स्पर्धेमध्ये षटकार नसतो, चौकारच असतो. नो बॉलचा इशारा पंचाकडनं आणि स्कोर इज इक्वल, स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज आहे. पुढचा सामना लगेच रेडी राहायचंय. बिंदास ब्लास्टर वर्सेस रॉयल किंग. लगेच दोन्ही संघांना विनंती करूया आणि सामना विजय होतोय संघ. हार्दिक अभिनंदन. हॅलो 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 हॅलो, 1 धाव गरज आहे. मी मगाशीच बोल. हॅलो 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 बँजो. हॅलो बँजो, थांबा. थँक्यू पर्यंत थांबायचं. 1 धाब्याची गरज आहे. 1 धाब्याची गरज. स्कोर इज इक्वल.
आणि फलंदाज बाद. झिंगाट, हे झिंगाटने वेड लावलाय सैराट आणि या स्पर्धेनं आम्हाला वेड लावलाय. अप्रतिम स्पर्धा आणि याचबरोबर सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. कमी स्कोरिंगचा सामना, सहज सामना जिंकलाय. साही